संरक्षण दलाचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित झाले। संरक्षणाशिवाय आपला कोणताही कार्यक्रम दुसरा या ठिकाणी बाउंस हल्ला झाला आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षित आहे। त्यांनी वॉर्डनचा पूरा माहौल डरा हुआ है। संरक्षण दलाच्या माध्यमातून या ठिकाणी बचाव कार्य केलं जातं। संरक्षणाशिवाय आपला कोणताही कार्यक्रम शकलं की काय? जय आदिवासी। हॅलो, नागरिक संरक्षण दलाचे जे व्हॉलंटियर आहेत त्यांनी आपापली पोझिशन घ्यायचं आहे आणि आपले आदिवासी बांधव जे रस्त्यावर आहेत त्यांनी थोडंसं त्यांना जागा द्यायची आहे, कारण इथे आम्ही एक छोटासा तुम्हाला डेमो दाखवणार आहे, मॉक ड्रिल। आमचे जे लोक आहेत त्यांना जरा तुम्ही सहकार्य करा प्लीज। नागरिक संरक्षण दलाचे व्हॉलंटियर आहेत त्यांनी सेंटरला थांबायचं आहे। नागरिक संरक्षण दलाचे जे व्हॉलंटियर आहेत त्यांनी सेंटरला थांबायचं आहे आणि बाकीच्यांनी पाठीमागे जरा थांबा। ॲम्ब्युलन्स ब्रिज खाली जी ॲम्ब्युलन्स थांबलेले आहेत त्या ॲम्ब्युलन्सनी ब्रिज खाली यायचं आहे। सेंटरला एक आम्हाला ॲम्ब्युलन्स लागेल, ॲम्ब्युलन्सवाल्यांना आम्ही नियोजन दिलेलं होतं, कृपया ॲम्ब्युलन्सवाल्यांनी आणायचं ॲम्ब्युलन्स रेडी करा। हॅलो, सुरू आहे। लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। नागरिक संरक्षण दल या 3 स्तरात काम करतं। शांततेच्या काळात युद्ध चालू असताना आणि युद्धानंतर अशा 3 परिस्थितीमध्ये नागरिक संरक्षण दल काम करत असतं।
सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता की लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की काही या ठिकाणी पेपरवाले आपल्याला सोबत दिसत आहेत, काही मार्केट या ठिकाणी झालेलं आहे आणि काही लोक मच्छी घ्यायला या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत आणि काही महिला आपण बघतोय या ठिकाणी भाजीपाला वगैरे घ्यायला बसलेल्या आहात. आपण बघत या ठिकाणी काही ठिकाणी सभा सुरू आहे, राजकीय पक्षांची या ठिकाणी मार्गदर्शनपर सभा सुरू आहे आणि काही या ठिकाणी पेपरमध्ये आपण बघतोय पेपर काही ठिकाणी आपण कॉलेजला जाणारी मुलं या ठिकाणी आहेत ते फिरत आहेत. अशा प्रकारे लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू आहे. काही कॉलेजचे मुलं आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत. काही मुली या ठिकाणी आहेत ह्या ज्या आपल्या कॉलेजला लागलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये फिरत आहेत. आपण या ठिकाणी बघत असाल काही ठिकाणी सभा सुरू आहे, काही ठिकाणी महिला या ठिकाणी मार्केटमध्ये आहेत, भाजी विकत आहेत. काही मुली बॅग घेऊन कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत. लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस दुर्घटना झाली तर ह्यावेळेस आपल्याला नक्की काय करायचं आहे हे आपण ह्या दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण सादर करणार आहोत. लोकांचं जनजीवन बघा या ठिकाणी सुरळीत सुरू आहे. कुठल्याही प्रकारचे काही लोक आनंदित आहेत. आपल्या सीमारेषेवर हवाई दल, नौदल आणि भूदल हे या ठिकाणी सीमित आहेत आणि म्हणून आपण सायरन या ठिकाणी वाजलेला आहे. बघा डोक्याचा वाजलेला आहे. लोकांना या ठिकाणी सायरनच्या माध्यमातून या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे. बघा या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे. याच्या माध्यमातून आपण पाहू शकता की बॉम्बस्फोट झाल्यामुळे काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत ते आपण पाहू शकता. चतुर्थच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत. जे नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आपण पाहू शकता की आपण संरक्षण करण्याकरता झोपाची पद्धत बघा. या ठिकाणी झोपलेली जे लोक आहेत त्यांनी आपल्या तोंडामध्ये रुमाल ठेवलेला आहे आणि आपली छाती ही वर ठेवलेली आहे. त्याच्या दुसरा या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे. बघा या ठिकाणी लोक जखमी झालेले आहेत. आपण हवाई हल्ला झाल्यामुळे बघा लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि खूप मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली आहे. लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू असताना शत्रूच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झाला आणि त्यामुळे या ठिकाणी तिसरा बॉम्बस्फोट या ठिकाणी झालेला आहे. सुरक्षित आहे. त्यांनी वॉर्डनच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित स्थळी या ठिकाणी नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की बरेचसे लोक, काही महिला या ठिकाणी दुर्घटना या ठिकाणी जखमी झालेल्या आहेत. काही पुरुष या ठिकाणी आपण दुर्घटना जखमी झालेले आहेत. बघा नागरिक संरक्षण दलाचे प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी पोहोचून ते नागरिकांना या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी देत आहेत. त्यांना प्रथमोपचार या ठिकाणी करून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. बघा नागरिक संरक्षण दलाच्या स्वयंसेवक जे आहेत, जे प्रशिक्षित लोक आहेत, मास्टर ट्रेनर, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो हवाई हल्ला झाला त्या हवाई हल्ल्यामध्ये झालेल्या लोकांना ज्या दुखापत झालेली आहे या ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळापर्यंत नेण्यासाठी नागरिक संरक्षण दलाचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी अग्निशामकाची उचल पद्धत या ठिकाणी उचलून नागरिकांना ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहतात या ठिकाणी लोकांच्या पायाला लागलेला आहे, हाडमोड झालेला आहे आणि 3 हातांची बैठक या ठिकाणी करून 3 हातात